आहे मृण्मयी पवार. स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत रेसिपी बांगड्यापासून. खारा बांगड्याची रेसिपी आहे. तर पप्पांची रेसिपी आहे, पप्पा दाखवतील तुम्हाला. मी आता पुढे दाखवते व्हिडिओमध्ये कसं करायचं आहे ते, आणि पूर्ण प्रोसेस आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला बघूया. ते सकाळी पप्पा कामावरनं येताना त्या शिवडीच्या मार्केटला गेलेले, जिथे सुके बांगडे भेटतात जास्त करून. मग ते खाऱ्यातले सुके बांगडे असतात ते घेऊन आलेत ते, आणि साफ करतात. आता साफ करताना पण मी तुम्हाला तर इथे आपले आता बांगडे आपण ठेवलेले आहेत. पप्पा इथे आता कापणार आहेत. त्यांना आधी त्यांचं आहे ना खारं जे असतं, म्हणजे मीठ लावलेले असतात खारवलेले, तर त्याच्यामधलं आता आपल्याला इथे मीठ काढून घ्यायचं आहे. तर पप्पा आधी सगळे दाखवत होते, ते बोलतसुद्धा होते, बट मी आता व्हॉइस ओव्हर देते हा, की इथून असं मधून कापणार आहोत आपण आणि साफ करून घ्यायचे. आधी आपण त्याचं मीठ काढतो आहे, म्हणून सगळे आधी बाहेर ठेवायचे. आम्ही इथे पहिलं प्लास्टिकचं बॅग आहे ती टाकली, त्यानंतर पेपर ठेवला आहे, आणि मग आता हे पप्पा इथे मीठ काढून घेत आहेत. सगळं त्याच्यावरचं मीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे. मीठ काढल्यानंतरलाच आपल्याला सगळं साफ वगैरे करायचं आहे. त्यातलं पहिलं आपण सगळ्या बांगड्यांचे मीठ सगळे काढून घेणार आहोत. खारं मीठ असतं हे, जाडसर जे मीठ असतात त्याच्यातले असतात. हे पूर्ण सुकलेले बांगडे नाही आहेत, हे म्हणजे मीडियम सुकलेले आहेत. तर आपण त्याची फक्त मीठ काढतो आहे, मीठ काढून घेतो आहे सगळं. तर हे दोन साफ झालेले आहेत, पप्पांनी त्यांचं मीठ काढलेलं आहे. आणि आता अजून 3 आहे, असे 6 बांगडे आहेत. त्यांचं आज आपण काहीतरी नवीन करणार आहोत. नवीन बांगडा चटणी प्लास्टिकचे भांडीतून घेऊन येईल आहे, पैसे आपल्याला लागतील. मग प्लास्टिक भांडण देतो. व्यवस्थित सगळं मीठ काढून घ्यायचंय. इथे पप्पांनी आता 5 बांगड्यांचे काढलेले आहेत, आणि हा 6वा बांगडा. ह्यांना मिठात चेपून ठेवतात म्हणून हे खारे बांगडे. आणि नॉर्मल तुम्ही हे असे गॅसवर सुद्धा भाजून असे खाऊ शकता, ते तसे पण चांगले लागतात. तर आता पप्पा एकदम म्हणजे कापून दाखवणार आहेत, जे आता काटे वगैरे काढतात तशा टाईपमध्ये. थोडं झाली तर आता इथे सगळे काटे आपल्याला काढून घ्यायचे. तर काटे काढून झालेले आहेत. आता पप्पा कापून घेत आहेत. वन साईड काटे काढलेले आहेत, आपल्या दुसऱ्या साईडला काढायचे आहेत अजून. प्लास्टिकचं हे आता अक्काच्या अक्का काटा निघून जाईल तुम्हाला वाटतं. ओ मस्त मस्त मस्त. काटा एकदा दाखवा. राहिलेल्या गाठ्या अशा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. इथे आपण आता बांगडे कापून घेतलेले, ते आता हळद टाकले. कापूनच घेतले साफ करून तर इथे आता आपण खाऱ्या बांगड्याच्या चटणीसाठी साहित्य घेतलेलं आहे. 100 ग्राम शेंगदाणे, 100 ग्राम लाल मिरची, आणि 100 ग्राम लसूण घेतलेली आहे, जास्त असेल सुद्धा. आणि आपण 50 ग्राम आमचूर पावडर घेतलेली आहे. 100 ग्राम लाल मिरची, काश्मीरी लाल मिरची पावडर. खोबरं घेतलेलं आहे 100 ग्राम, काळे तीळ आणि सफेद तीळ. आणि इथे आपले बांगडे आपण ते हळद टाकून मिक्स केलेले आहेत ते आहेत.
त्यांना आपण काटे काढून साफ केलेलं आहे. तर आता हे सगळं आपण भाजून घेतलेलं आहे. चटणी सुकी करायला यार. तर इथे आता सगळं आपण आता वाटायला एक एक टाकणार आहोत. तर लाल मिरची, शेंगदाणे, सुकं खोबरं हे सगळं आपण वाटून घेणार आहोत. तर आता आम्ही शेंगदाणे आणि लाल मिरची टाकलेली आहे वाटायला. तर हे बांगड्याचे तुकडे आता आपण क्रिस्पी झालेले आहेत ते वाटून घेऊया. हे असे थोडंसं मिक्सरमध्ये फिरवल्यावर त्यांचं असं मस्त चुरा होतं चांगला. तर इथे आता चटणी मिक्स करून घेतलेली आहे. तर परत आता हे आपण वाटून घेतलेला आहे बांगडा, तो पण मिक्स करायचा आहे. एकदम ड्राय वापरू पाहिजे, ड्राय एकदम. आपली चटणी आता रेडी आहे. तर बघू शकता तुम्ही. आता इथे कॅमेरामध्ये लाल जास्त दिसत नाहीये. हे असे बांगडा इथे व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आणि मी संध्याकाळी गेली होती मार्केटला पालेभाजी आणायला आणि हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. जर बांगड्याची रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू आणि लाईक शेअर